ड्रायव्हिंग जर तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 1 ऑगस्ट पासून तुमची दुचाकी आता जप्त देखील केली जाऊ शकते। 1 ऑगस्ट पासून 2 चाकी गाड्यांसाठी नवीन नियमावली लावण्यामध्ये आली आहे। यामध्ये जर तुमच्याजवळ लायसन असेल तर यामध्ये काही नियमामध्ये आता बदल करण्यामध्ये आले आहेत। काही गाड्यांचे लायसन सुद्धा आता रद्द करण्यामध्ये येणार आहेत। जर तुम्ही आता ही एक मोठी चूक केली तर तुमचे लायसन 3 महिन्यांसाठी रद्द करण्यामध्ये येणार आहेत। यामध्ये आता 4 प्रकारच्या गाड्यांचा समावेश आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। पहिल्या नंबरची गाडी म्हणजे स्कूटी, दुसऱ्या नंबरची गाडी म्हणजे स्प्लेंडर गाडी, तिसऱ्या नंबरची गाडी म्हणजे शाईन गाडी आणि चौथ्या नंबरची गाडी म्हणजे युनिकॉर्न गाडी। अशा 4 प्रकारच्या गाड्यांसाठी नवीन नियमावली आता लावण्यामध्ये आले आहेत। याचं कारण म्हणजे या 4 गाड्या जास्त असल्यामुळे आता 2 चाकी गाड्यांमुळे अपघात वाढल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। जर तुमच्या जवळ लायसन असेल आणि त्यावरती तातडीने हे जर काम तुम्ही नाही केलं तर तुमचे लायसन आता 3 महिन्यांसाठी रद्द करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे, जी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल आणि तुमच्याजवळ लायसन जरी असेल तरी सुद्धा तुमच्याकडून आता चेकिंग केली जाणार आहे आणि तुमच्याजवळ लायसन नसेल तर आता तुम्हाला खूप मोठ्या दंडाला देखील सामोरे जावे लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही जी चौकशी आहे ती आता ऑनलाईन माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। आता ड्रोनचा जो कॅमेरा असतो तर त्याद्वारे तुमची गाडी कोठेही असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती पैसे कट झाल्याचा ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी दंड आता आकारण्यामध्ये येणार आहे। अपघात वाढल्याच्या कारणामुळे सरकारने 2 चाकी वाहनावर आता नवीन नियम या ठिकाणी जाहीर केले आहेत। मागील 4 वर्षापासून अनेक नागरिकांनी चुकीच्या मार्गाने लायसन घेतले आहे। काही त्यांचे लायसन ओरिजिनल आहे तर काही जणांचे लायसन त्या ठिकाणी ओरिजिनल नाही आहेत, परंतु या लायसनमुळे अनेक घोटाळे आता सरकारला त्या ठिकाणी आढळल्याने सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। हे जर नियम तुम्ही आता पाळले नाही आणि या नियमाअंतर्गत पुढील 5 दिवसांच्या आतमध्ये ही महत्त्वाची कामे जर तुम्ही आता केली नाही तर सरकारच्या माध्यमातून 3 महिन्यांसाठी तुमचे लायसन आता रद्द करण्यामध्ये येणार आहे। एकदा काही लायसन रद्द झाले तर तुम्हाला त्या गाडीला 3 महिन्यांसाठी हात सुद्धा लावता येणार नाही। जर तुम्ही ऑफिसला जाणार असाल किंवा कुठे त्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला गाडी लागत असेल तर आता ही लायसन तुमची रद्द होऊ शकते। त्यामुळे आता सावधान व्हायचं आहे, कारण 3 महिन्यांसाठी लायसन रद्द झाले तर त्या गाडीवरचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। त्यामुळे 2 चाकी वाहनांसाठी कोणकोणती नवीन नियम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहेत, या नियमाअंतर्गत तुम्हाला काय काय कामे करायची आहेत, तुमच्या जवळ लायसन असेल तर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत। तर आता लक्षपूर्वक बघा, सरकारने सांगितले या 4 प्रकारच्या गाड्यांचा यामध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की या 4 प्रकारच्या गाड्या आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त आहेत आणि या गाड्यांमुळे जास्तीत जास्त अपघात होत असल्याचं सरकारच्या लक्षामध्ये आलं आहे। त्यामध्ये आता स्कूटी असेल, म्हणजेच की स्कूटी कोणत्याही प्रकारची असेल तर त्यामध्ये काही नियम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहेत। त्यानंतर स्प्लेंडर गाडी असेल, त्यानंतर शाईन गाडी असेल, त्यानंतर युनिकॉर्न गाडी असेल, तर अशा सर्व गाड्यांसाठी नवीन नियम सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहेत। यामध्ये लायसन असणाऱ्या नागरिकांसाठी काही वेगळे नवीन नियम लावण्यामध्ये आले आहेत। तसेच काही जणांचे लायसन नाही आहे तर त्यांना सुद्धा आता खूप मोठ्या दंडाला आणि अडचणींना इथून पुढे सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे कोणकोणते नियम आता लावण्यामध्ये आले आहेत ते तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचे आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे की दुचाकी चालकांना इथून पुढे बाहेर पडताना आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला मोठा दंड या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। तुमची गाडी जप्त करून घेतली जाणार आहे आणि ते देण्यासाठी तुम्हाला मोठा दंड भरल्याशिवाय तुम्हाला परत गाडी या ठिकाणी दिली जाणार नाही। मग कोणकोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, नेमकं काय काय नियम सरकारच्या माध्यमातून बदलण्यामध्ये आले आहेत बघा। आता 1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। यामधील पहिला जर नियम तुम्हाला मोडला तर तुम्हाला 1000 रुपयापर्यंत दंड आता सरकार त्या ठिकाणी आकारणार आहे। त्यानंतर
दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड आकारण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड आकारण्यामध्ये येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 नंबरचा आणि शेवटचा नियम तुम्ही जर या ठिकाणी मोडला तर तुम्हाला तब्बल 50,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच की मोटरसायकल ज्यांच्या घराकडे आहे, म्हणजेच की शाईन असेल, स्कूटी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, स्प्लेंडर असेल, अशा प्रकारच्या 2 चाकी वाहनांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू होणार आहेत। 2025च्या जानेवारी ते जून या 5 ते 6 महिन्यांमध्ये सरकारने एक सर्वे काढला आहे। त्यामध्ये असं आढळलं आहे की 2 चाकी वाहनांमुळे जास्त अपघात आता होऊ लागले आहेत। यामध्ये जवळजवळ 30% लोकांच्या जवळ लायसनच नाही आणि 70% लोकांच्या जवळ लायसन आहेत, ज्यामधील जवळपास 40% लोकांजवळ ओरिजिनल लायसन त्या ठिकाणी नसल्याचं सरकारला आढळलं आहे। त्यामुळे तपासणी सरकार आता करणार आहे। जर तुमच्या जवळ लायसन असेल किंवा लायसन नसेल तर तुम्हाला ही महत्त्वाची कामे आता करावी लागणार आहेत, अन्यथा सरकारकडून तुमचे लायसन रद्द करण्यामध्ये येणार आहे। तुमची गाडी आता जप्त करण्यामध्ये येणार असल्याचं देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा, 1 ऑगस्ट पासून तुम्ही कोठेही गाडी बाहेर घेऊन जात असाल तर तुम्हाला सरकारने सांगितलंय की ही 3 ते 4 कागदपत्रे सोबतच घेऊन बाहेर पडा, अन्यथा पोलिसांनी जर गाडी अडवली तर तुम्हाला इथून पुढे 100-200 रुपये देऊन तुम्हाला गाडी परत मिळणार नाही। तुम्हाला कोणाला कॉल लावून ती गाडी तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता ही सर्व प्रोसेस आता ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर असं असेल की आमच्याकडे लायसन नसले किंवा आम्ही या ठिकाणी थोडेफार पैसे दिले किंवा कोणाला तरी फोन वगैरे लावून आम्ही 100-200 रुपये देऊन या ठिकाणी सुटू शकतो, असं जर तुमच्या मनामध्ये गैरसमज असेल तर आत्ताच हा डोक्यामधून गैरसमज तुमचा काढून टाका। कारण सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन तपासणी होणार आहे, म्हणजेच की त्या जागी तुम्ही आता वाचू शकणार नाहीत। तुम्ही जर या चुका केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी दंड हा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये स्कूटी असेल, स्प्लेंडर असेल, शाईन गाडी असेल, युनिकॉर्न असेल, अशा 4 प्रकारच्या गाड्या जास्त असल्यामुळे यांच्यावर आता नियम सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आले आहेत। यामध्ये पहिला नियम जर तुम्ही मोडला तर आता या ठिकाणी तुम्हाला दंड आकारण्यामध्ये येणार आहे। 1000 रुपयांचा दंड तुम्हाला आकारण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर दुसरा नियम मोडल्यानंतर 2000 रुपये आणि तिसरा नियम मोडल्यानंतर 5000 आणि चौथा नियम मोडल्यानंतर 50,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी आकारण्यामध्ये येणार आहे। जर तुमची गाडी जुनी असेल आणि ती 30 ते 40 हजारांच्या आसपास असेल तर या ठिकाणी एकदम 50,000चा दंड त्या ठिकाणी लागत असेल तर तुमची गाडी त्या ठिकाणी कायमची जप्त केली जाणार आहे। कारण तुम्ही दंड तो जर भरला नाही तर तुम्हाला परत त्या ठिकाणी आता तुम्हाला गाडी दिली जाणार नाही। त्यामुळे 1 ऑगस्ट पासून तुमच्या खिशाला कोणती कात्री लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकं कोणकोणत्या नियमाअंतर्गत कोणकोणती कामे तुम्हाला तातडीने करायचे आहेत नक्की बघा। पुढील आठवड्यापासून हे नियम आता सर्वांसाठी लागू होत आहेत। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक वाहनांची आता तपासणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे आणि ही सर्व ऑनलाईन माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। चौकामध्ये त्या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला ट्रॅफिक हवालदार RTO त्या ठिकाणी थांबलेले दिसणार आहेत। त्यामुळे आता कसून चौकशी तुमची करण्यामध्ये येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड जे आहेत ते ड्रोनच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही कुठे असाल तर या ठिकाणी तुम्ही दंडापासून आता वाचू शकणार नाहीत। ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दंड हा तुमचा ऑनलाईन माध्यमातून आकारण्यामध्ये येणार आहे आणि हा जर दंड तुम्ही जर वेळेवर भरला नाही तर पोलीस तुमच्या घरापर्यंत सुद्धा कारवाईला येऊ शकतात। त्यामुळे तुमची सुटका यामधून आता होणार नाही। त्यामुळे सर्वांनी आता 2 चाकी जर वाहन तुमच्याकडे असेल तर सर्वांनी कोणकोणते नियम या ठिकाणी आले ते लक्ष देऊन आता बघायचे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शेवटचा सरकारच्या माध्यमातून नियम सांगण्यामध्ये आला आहे, तो जर तुम्ही मोडला तर तुमच्याजवळ लायसन असून पण तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यामध्ये येणार आहे। कारण हा नियम सरकारच्या माध्यमातून आता लावण्यामध्ये आला आहे। त्यामुळे आता बघा, सरकारच्या माध्यमातून 1 ऑगस्ट पासून कोणकोणते नवीन नियम या ठिकाणी आले आहेत, तुम्हाला पण कसं पालन करायचं बघा। आता
प्रत्येक नियमाचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे हे सुद्धा लगेच आपण पाहणार आहोत। आता सरकारने सांगितलंय तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे दंड तुम्हाला या ठिकाणी आता नोंदवला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे। यामधून सुटका तुमची अजिबात होणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये त्या ठिकाणी जाऊ नयेत यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये प्रत्येक नियमाचं पालन कसं करायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। तुम्हाला वाटत असेल की पोलीस आम्हाला कुठे पकडतात आणि पकडलं तर 100-200 रुपये देऊन आम्ही सुटू शकतो, कोणाला तरी फोन लावू शकतो, तर हा जमाना आता गेला आहे। कारण की सरकारने ऑनलाईन माध्यमातून दंड आकारण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे। आता बघा स्पष्टपणे तुम्हाला कोणकोणत्या दंडांमुळे कोणकोणत्या तुम्हाला आता या ठिकाणी तोटा होऊ शकतो, ज्याचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे त्याची सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत। त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला। इथून पुढे आता हेल्मेट जर तुम्ही घेतला नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड होणार आहे। मागच्या महिन्यामध्ये हा दंड तुम्हाला होणार होता, हे नियम लागणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता हे नियम लावले नव्हते। परंतु आता 1 ऑगस्ट पासून नियमावली आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। पहिल्यांदा कसं होतं की हेल्मेट जर नसलं तर एवढं कोण चेकिंग करत नव्हतं, जास्त तर तुम्हाला 100 रुपयापर्यंत दंड त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार करत होते। परंतु आता जर तुम्ही या ठिकाणी जर हेल्मेट जर तुमचं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 1000 रुपयापर्यंत दंड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गाडी चालवत असताना समोरील व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं गरजेचं आहे आणि पाठीमागे बसलेला जो व्यक्ती आहे त्याला देखील या ठिकाणी हेल्मेट घालणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये तुमचे दंड भरून तुमची सुटका होणार नाही। तर तुम्ही हेल्मेट जर नाही घातलं तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा या ठिकाणी 3 महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड या ठिकाणी केलं जाणार आहे। आता बघा 1000 रुपये जर तुम्ही या ठिकाणी दंड भरला नाही तर या ठिकाणी तुमचं लायसन रद्द देखील केलं जाऊ शकतं। लक्षपूर्वक ऐकत चला। त्याचबरोबर आता दुसरा नियम आहे तो म्हणजेच की तुम्हाला गाडी चालवत असताना विम्याचं म्हणजे वाहन विम्याची गाडी त्या ठिकाणी चालत असताना विम्याचा परवाना तुम्हाला लागणार आहे। म्हणजेच की त्या ठिकाणी बघा व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर 2000 रुपयांचा दंड तुम्हाला आकारण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे ही कागदपत्र तुम्ही सोबत घेऊनच फिरायचं आहे, अन्यथा तुम्हाला मोठ्या रकमेचं त्या ठिकाणी तुम्हाला दंड आकारण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी तिसरा नियम जर पाहायला गेला तर आता लक्षपूर्वक ऐकत चला। तिसरा नियम सर्वात महत्त्वाचा आहे, म्हणजेच की तुम्हाला त्या ठिकाणी आता 5000 रुपयांचा दंड होऊ शकतो। ते म्हणजेच की बेजबाबदारपणे तुम्ही जर गाडी चालवत असाल तर तुमच्याकडून त्या ठिकाणी आता 5000 रुपये दंड ऑनलाईनच्या माध्यमातून येणार आहे। म्हणजेच की गाडीवर जर तुम्ही जात असाल आणि जर तुम्हाला अर्जंट कॉल आला असेल आणि तुम्ही जर तो कॉल उचलला आणि यामध्ये जर त्या ठिकाणी आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालं तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून आता आकारण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे काळजी घ्यायची आहे। तुम्ही गाडीवर कुठे जात असताना अजिबात त्या ठिकाणी मोबाईलवर बोलू नका। आता बघा 4 नंबरचा नियम जर पाहायला गेलं तर आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता या म्हणजेच की 4 नंबरचा जो नियम आहे तो तुम्हाला आता मोठ्या दंडाला भाग पाडू शकतो। तो म्हणजेच की बघा जर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी जर मुलगा 18 वर्ष म्हणजेच की तुमचा मुलगा 18 वर्ष जर त्याचं कंप्लीट नसेल आणि त्याच्याजवळ लायसन नसेल आणि तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला गाडी जर हवेशीर पोटी देत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 25,000 रुपयांपेक्षा जास्त दंड होऊ शकतो। काही जणांना 50,000 रुपयांच्या आसपास सुद्धा दंड हा झालेला आहे। त्यामुळे तुमच्या लहान मुलांना जर त्यांचं 18 वर्ष पूर्ण नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना अजिबात गाडी देऊ नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लायसन बद्दल तुमचे जर लायसन या ठिकाणी ओरिजिनल असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। जर तुमचे लायसन जर या ठिकाणी ओरिजिनल नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ तुम्ही या ठिकाणी ओरिजिनल लायसन करून घ्यायचं आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आले आहेत, जे आता इथून पुढे तुम्हाला केव्हाही लागू होऊ शकते। त्याचं कारण म्हणजे सरकार आता पूर्ण तयारी करत आहे। अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत आहेत। तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।